स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला फॉल कसा लावायचा तो दाखवणार आहे। तर पहिले आपण फॉल मॅचिंग घेणार आहोत। काठावरती जो मॅचिंग बसेल तोच फॉल घ्यायचा आहे आणि शिलाई कोणत्या साईडने आहे ते आधी बघून घ्यायचं आहे। तर साडीची उलट-सुलट बाजू बघून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला फॉल लावायला चालू करायचं आहे। तर बघू शकता इथं आपण छोटासा जो साईडचा कपडा आहे फॉलचा तो दुमडून घेतलेला आहे आणि आता अशा प्रकारे आपल्याला जो साडी आहे त्या काठाने त्याला आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं जी शिलाई मशीन आहे तिच्या साहाय्याने फॉल लावू शकता। तर माझ्याकडे पिको फॉलचं मशीन आहे तर या साहाय्याने मी करत आहे। तर तुम्ही जर तुमच्याकडे साधं मशीन असेल तरी तुम्ही त्यावरती टिप मारून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आता आपण इथं फॉल लावून घेतलेला आहे आणि जे शेवटचा कोपरा असतो त्यालाही आपल्याला दुमडून घ्यायचा आहे। तर आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दोरा कोणता घ्यायचा। तर इथं मॅचिंग दोरा फॉलला मॅचिंग घ्यायचा की साडीला मॅचिंग घ्यायचा तर हा मोठा प्रश्न पडतो। तर इथं तुम्ही बघत असाल फॉल लावून झालेला आहे आणि काठाच्या वरती आपल्याला फॉल आलेला आहे। तर आपल्याला साडीसारखाच जो दोरा आहे तो घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता मी साडीवरती मॅचिंग आतून जरी दोरा विदाऊट दिसत असेल पण साडीवरती तो मॅचिंग छान दिसतो। तर आता इथं मी फायनली हा दोरा निवडलेला आहे आणि आता मी इथं 2 पदरी दोरा करून घेणार आहे। हात शिलाईची सुई घेतलेली आहे। तर इथं बघू शकता अशा प्रकारे मी सुई ओवून घेतलेली आहे आणि आता या दोऱ्याला मी गाठण मारत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला गाठण जी गाठ आहे ती मारायची आहे। तर इथं बघू शकता मी इथं गाठ मारून घेतलेली आहे आणि तो जो दोरा होता तो कात्रीने कट करून घेतलेला आहे। तर चला आता मी फॉल कसा लावते ते तुम्हाला दाखवते आहे। तर तुम्ही ताटावरती किंवा जो आपला पाट आहे त्यावरती घेऊ शकता पण मी मशीनवरतीच लावते आणि मशीनचा जो दाब आहे त्यावरती आपल्याला ही जी साडी आहे ती ठेवायची आहे म्हणजे जो आपला साडीचा कपडा आहे तो म्हणजे कोणत्या साईडला सरकत नाही। तर आता इथं बघा अशा प्रकारे मी एक एक करून आपण 3 ते 4 वेळेस असा जो आहे तो टाके टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपली जी हातशिलाई आहे ती पटपट होते। तर इथं बघू शकता अशा प्रकारे माझी जी हातशिलाई आहे ती करण्याची पद्धत आहे। तुमची कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशा प्रकारे जर तुम्ही फॉल लावला तर तो पटपट होतो आणि लावण्यासही सोयीस्कर जातं। तर अशा प्रकारे आता इथे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे जो धागा आहे तो फॉलमध्ये ओवते। चला तर बघूया। आणि अशा प्रकारे केल्यानंतर खरंच जी आपली हातशिलाई आहे ती खूपच छान येते आणि वरतून दिसत पण नाही। आणि अशा प्रकारे फक्त आपलं जे बोट आहे ते व्यवस्थित बघायचं आहे नाहीतर सुई त्यामध्ये जाण्याची शक्यता असते। तर आता अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसत असेल की हातशिलाई कशा प्रकारे आलेली आहे आणि इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ताटावरती नाही तर अशा प्रकारे जो दाब आहे मशीनचा त्यावरतीच आपली साडीचं जे फॉल लावलेला आहे तो पदर ठेवायचा आणि मग आपला जो फॉल आहे तो व्यवस्थित लावला जातो। तर आता मी पूर्ण जो साडी आहे तिला पूर्ण फॉल लावून घेत आहे। तर फायनली आता आपला फॉल पूर्ण लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि वरतून तुम्हाला बिलकुलही समजणार नाही की हातशिलाई केलेली आहे की नाही। तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।